सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार. येशू सदा जीवंत आहे, जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार. येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुभागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या पुढे झाला बरा. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार. येशू सदा जीवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार. येशू सदा जीवंत आहे, येशू सदा जीवंत आहे. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन उत्पत्ती 12वा अध्याय वचने 1 ते 5. उत्पत्ती 12वा अध्याय वचने 1 ते 5. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याणमूलक हो. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. आपली बायको सारा, आपल्या पुतण्या लोट आणि त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी संपादन केलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ती जाऊन पोहोचली. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सरसमर्थ नावाला धन्यवाद असो की आजची सुंदर वेळ प्रिय परमेश्वराने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग उत्पत्ती त्याचा 12 अध्याय वचन 1 ते 5. या वचनामध्ये आपण अब्रामाच्या बोलण्याविषयी वृत्तांत पाहतो की देवाने अब्रामाला दर्शन देऊन बोलावलं आणि ही गोष्ट देव आणि अब्रामाच्या मध्ये झालेली आहे. देव जेव्हा अब्रामाला बोलावतो त्यावेळेस परमेश्वर अब्रामासोबत एक करार देखील करतो, वाचा त्याच्यासोबत तो बांधतो आणि परमेश्वर अब्रामासोबत या ठिकाणी 1 ते 5 वचनामध्ये काही वाचा परमेश्वराने अब्रामासोबत बांधल्या. त्यापैकी सर्वप्रथम जी वाचा होती ती होती, तुझ्याद्वारे मोठे राष्ट्र निर्माण करेन. ही पहिली वाचा परमेश्वराची अब्रामासोबत होती. दुसरी वाचा आपण बघितली, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे,
मी तुला आशीर्वाद देईन. आणि तिसरी वाचा जो आहे, तुझे नाव मोठे करीन. व चौथी वाचा, तुझे जे अभिष्ट चित्तीतील त्यांचे मी अभिष्ट करेन. व पाचवी वाचा आपण पाहतो, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. तर या 5 वाचा परमेश्वराने आपला सेवक अब्राहमासोबत बांधले आहेत. आणि देवाच्या या वचनानुसार देवाने त्याला बोलावलं आणि अब्राहम कुठलाही प्रश्न किंवा काहीही न म्हणता, आपण पाहतो पुढील वचनामध्ये की अब्राहम परमेश्वराने बोलला आणि अब्राहम सर्व काही आपल्या सोबत घेऊन तो त्या ठिकाणाहून निघलेला आहे. देवाच्या आज्ञेचं पालन अब्राहमाच्या जीवनामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. आणि निश्चितच माझे प्रणव, आपण जर बायबलचा अभ्यास करणारे आहोत तर आपल्याला माहिती असेल की या सर्व जे वाचा परमेश्वराने अब्राहमासोबत केल्या त्या सर्व आपण पूर्ण होताना देखील अब्राहमाच्या जीवनामध्ये पाहतो. कारण की हा परमेश्वर आमचा प्रभू हा वाचा बांधून त्या वाचा पूर्ण करणारा आमचा परमेश्वर आहे. कारण की देवाचं वचन म्हणते, देव मनुष्य नाही की खोटं बोलेल. निश्चितच आमचा प्रभू जिवंत परमेश्वर आहे आणि तो आपले बोललेले वचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. या आपण प्रार्थना करू. देवा धन्यवाद, या सुंदर क्षणी प्रभू सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललस. ज्या प्रकारे देवा तू अब्राहमाला आपल्या कार्यासाठी बोलवलंस हे प्रभू, त्याच प्रकारे कुठल्या ना कुठल्या कार्यासाठी तू आम्हाला देखील बोलावलेला आहेस. करता दे बाप्पा, तू बोलावलंस हे निश्चय करून दे बाप्पा, आम्ही कुठलाही प्रश्न न करता तुझ्या बोलवले जाण्याला प्रिय जाणून आम्ही त्यानुसार करावं प्रभू, यासाठी तुझी कृपा दे. परमेश्वरा, तुझा दास अब्राहमासोबत ज्या वाचा तू बांधल्यास त्या पूर्ण केल्यास याबद्दल देखील तुझे आभार मानतो. निश्चितच देवा, आज तू आमच्या सोबत देखील बांधलेली वाचा पूर्ण करणारा जिवंत परमेश्वर आहेस. देवा, या सुंदर वचनाकरवी बोललस याबद्दल धन्यवाद. सर्व महिमा सर्व आदर दे बाप्पा, आम्ही तुझ्याच जिवंत पवित्र सर्वसमर्थ नावाला देऊन ही प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर नावात केली, म्हणून तो एक. आमेन. माझा आधार येशू सदा जिवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, अपुला जवळ स्वर्गात मला. जिवंत आहे येशू जिवंत आहे, माझा हृदय येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.